नमस्कार, मी स्नेहल गरपणकर। SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। भुईबावडा घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक तब्बल 200 फूट दरीत कोसळला। या भीषण अपघातात ट्रक चालक सतीश आनंदा महाजन हे जागीच ठार झाले आहेत। क्लीनर असलेला त्यांचा मुलगा या अपघातातून दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे। हा अपघात गुरुवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। भुईबावडा घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक तब्बल 200 फूट दरीत कोसळला। या भीषण अपघातात ट्रक चालक सतीश आनंदा महाजन राहणार मल्हारपेठ हे जागीच ठार झाले आहेत। क्लीनर असलेला त्यांचा मुलगा या अपघातातून दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे। हा अपघात गुरुवारी पहाटे 3:30 वाजल्याच्या सुमारास घडला। अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। चालक सतीश महाजन हे आपल्या मालकीच्या ट्रकमधून चिरे वाहतुकीचा व्यवसाय करत होते। बुधवारी रात्री 10:30 वाजता फणसगाव येथील दवडे यांच्याकडून 6 इंची साईजची 500 चिरे आपल्या मालकीच्या ट्रकने कोल्हापूरकडे घेऊन जात होते। करूळ घाट रस्ता खराब असल्यामुळे ते तरेळे वैभववाडी मार्गे भुईबावडा घाटातून निघाले। भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून मागे सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हेळाचा टॉप येथील एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला। या अपघातात ट्रक क्लीनर असलेला सुदर्शन महाजन बचावला आहे। अपघातानंतर सुदर्शनचे डोळे उघडले तेव्हा सर्वत्र अंधार होता। स्वतः जखमी अवस्थेत तो ट्रकमधून बाहेर आला व ट्रकमध्ये अडकून पडलेल्या वडिलांना बाहेर काढले, मात्र वडील बेशुद्ध अवस्थेत होते। अपघातात मोबाईल कुठेतरी पडल्याने मदतीसाठी संपर्क करता आला नाही, त्यामुळे काळोखातून खोल दरीतून झाडे झुडपे याचा आधार घेत तो कसातरी रस्त्यावर आला। गगनबावड्याच्या दिशेने तो चालत जात असताना टेम्पोवाल्याला हात दाखवून थांबवले। त्या टेम्पोतून तो गगनबावडा पोलीस स्टेशनला पोहोचून तेथून त्याने आपल्या घरी नातेवाईकांना फोन केला। कळे येथून नातेवाईक 108 रुग्णवाहिका घेऊन भुईबावडा घाटात आले। अपघात वैभववाडी तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळे गगनबावडा पोलिसांनी अपघाताची माहिती सकाळी 5:30 वाजता वैभववाडी पोलिसांना दिली। अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस शैलेश कांबळे, संदीप राठोड घटनास्थळी दाखल झाले। ट्रक खोल दरीत असल्यामुळे करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमला पाचारण करण्यात आले। या टीमने दरीत उतरून मोठ्या कष्टाने चालकाला दरीतून बाहेर काढले। कळे येथील 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी चालक सतीश महाजन यांना मृत घोषित केले। पोलिसांनी कणकवली येथून शववाहिनीला बोलवून मृतदेह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून गुरुवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला। मयत महाजन हे गेली 20 वर्ष चालक म्हणून काम करत होते। त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या अपघाती निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील घरफाळा विभागात कार्यरत असलेले 2 मुकादम लिपिक 3,500ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले। शेखर अरुण पाटील आणि रोहित विनायक जाधव अशी अटकेतील लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत। महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागातील कार्यालय क्रमांक 3 मधील घरफाळा विभागात कार्यरत असलेले 2 मुकादम लिपिक 3,500ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले। शेखर अरुण पाटील आणि रोहित विनायक जाधव अशी अटकेतील लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत। तक्रारदाराने खरेदी केलेल्या मालमत्तेची घरफाळा पत्रकावर नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारली। ही कारवाई गुरुवारी सायंकाळी राजारामपुरी येथील कार्यालयात झाली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने राजारामपुरी परिसरात नवीन घर खरेदी केले होते। या मालमत्तेची महापालिकेच्या घरफाळा विभागात नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता। मालमत्ता नोंद करण्यासाठी मुकादम लिपिक शेखर पाटील याने तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची मागणी केली। याबाबत तक्रारदाराने 2 दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग सुमारे 3 तास रोखून धरला। यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या 6 किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या।
वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। किरकोळ बाचाबाची वगळता रस्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले। 3 तास महामार्ग रोखण्याची ही पहिलीच घटना घडली। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बांबोडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबोडेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग सुमारे 3 तास रोखून धरला। यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या 6 किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। किरकोळ बाचाबाची वगळता रस्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले। 3 तास महामार्ग रोखण्याची ही पहिलीच घटना आहे। बांबोडे येथे सकाळपासूनच परिसरातील प्रत्येक गावातील युवक मोर्चाने येऊन रस्ता रोकोमध्ये सामील झाले होते। आंदोलक भर उन्हात रस्त्यात ठाण मारून बसले होते। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठायचं नाही ही भूमिका सर्वांनी घेतली। यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना आमरण उपोषणास बसलेल्या सावंत यांना वैद्यकीय सुविधा पुरवत नसल्याबाबत जाब विचारला। शेवटी उपोषणकर्ते सावंत व ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी विनंती करून रास्ता रोको उठवण्याची विनंती केली व रास्ता रोको समाप्त झाला। दारूच्या नशेत मुलाने आईचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला। कागल तालुक्यातील वंदूर येथे हा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी पहाटे उघडीस आला। सुनीता अशोक वायंगडे असे मृत महिलेचे नाव आहे। दारूच्या नशेत मुलानेच केला आईचा खून। दारूच्या नशेत मुलानेच आईला धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला। कागल तालुक्यातील वंदूर येथे हा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडीस आला। सुनीता अशोक वायंगडे असे मृत महिलेचे नाव आहे। आईचा खून करणारा मुलगा निलेश अशोक वायंगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे वंदूर परिसरात खळबळ उडाली। या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत। समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल। पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक। जग भारताकडे महासत्ता झालेले बघेल। देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल। राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल। बळीराजाला सुखाचे दिवस येतील। रोगराई सर्वसामान्य राहील अशी भाकणूक फरांडे बाबांनी येथील विठ्ठल बिरदेवी यात्रेत केली। समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल। पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक जग भारताकडे महासत्ता झालेला बघेल। देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल। राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल। बळीराजाला सुखाचे दिवस येतील। रोगराई सर्वसामान्य राहील अशी भाकणूक फरांडे बाबांनी येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत केली। विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडारा खोबरे व लोकरीची मुक्त उधळण ढोल कैताळाच्या निनादात विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला चैतन्यमय वातावरणात सुरुवात झाली। मुक्त आकर्षण असणारी फरांडे बाबांची भाकणूक भक्तजनांच्या उपस्थितीत पार पडली। येथील विठ्ठल बिरदेव यात्रेचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे। या यात्रेला पशुहत्या होत नसल्याने इतर गावांपुढे हा आदर्श निर्माण झाला आहे। भाकणुकीपूर्वी गावचे पाटील व फरांडे बाबा यांची सुवर्ण भेट झाली। देवाचे मानकरी प्रकाशबाबा पाटील यांनी मानाच्या तलवारीचे पूजन गावचावडीत केले। राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण झाली आहे। मुंबई बाजार समितीमध्ये दर 30 ते 54 रुपये प्रति किलो वरून 28 ते 48 रुपयांवर आले आहेत। किरकोळ मार्केटमध्ये दर 80 ते 100 रुपयांवरून 60 ते 75 रुपये झाले आहेत। राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रतिदिन चढ उतार होऊ लागले आहेत। राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण झाली आहे। मुंबई बाजार समितीमध्ये दर 30 ते 54 रुपये प्रति किलो वरून 28 ते 48 रुपयांवर आले आहेत। किरकोळ मार्केटमध्ये दर 80 ते 100 रुपयांवरून 60 ते 75 रुपये झाले आहेत। राज्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रतिदिन चढ उतार होऊ लागले आहेत। दर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर ग्राहकांची चिंता वाढली होती। पण 2 दिवसांपासून पुन्हा दर घसरू लागल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। गुरुवारी मुंबई बाजार समितीत 761 टन कांद्याची आवक झाली असून 28 ते 48 रुपये किलो दराने तो विकला गेला। प्रति किलो 2 ते 6 रुपये घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपले उपोषण थांबवले आहे।
मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या आठवड्याभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण थांबवलं आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी समिती काम करेल असं ठरलं आणि सरकारने ते मान्य केलं आहे। आता वेळ घ्या पण आरक्षण द्या, मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। माजी न्यायमूर्तींनी काढलेली समजावून सांगितलेले कायदेशीर बारकावे आणि नंतर सरकारच्या वतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेले आश्वासन यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी काही वेळ देत उपोषण सोडण्याची घोषणा केली। राधानगरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक 43 केंद्रावरती 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान घेण्यात येणार आहे। याची तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी केले। राधानगरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूक 43 केंद्रावरती 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान घेण्यात येणार आहे। याची तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी केले। राधानगरी तालुक्यातील फेजिवडे, न्यू करंजे, फराळे, बारवाडी, चांदेकरवाडी, मांगेवाडी, पालकरवाडी, कसबा वाळवे, सरवडे या 9 ग्रामपंचायतींसह 2 पोटनिवडणूक कोदवडे व म्हासुर्ले अशा 11 ग्रामपंचायतीच्या 43 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून पूर्ण तयारी झाली आहे। तर मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी होणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली। राधानगरी तालुक्यामध्ये दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एकूण 9 ग्रामपंचायतीकरता तसेच 2 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका करता सार्वत्रिक मतदान घेण्यात येणार आहे। तर सर्व नागरिकांनी शांततेमध्ये मतदान करून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे। राधानगरी तालुक्यातील आमची संपूर्ण निवडणुकीची तयारी झालेली आहे। तरी सर्वांनी शांततेमध्ये मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने मी करत आहे। हुपरी नगर परिषद हुपरी यांनी पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे, त्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन गुडुबाई व शहराध्यक्ष अनिल गावडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। हुपरी नगर परिषद हुपरी यांनी पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे, त्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन गुडुबाई व शहराध्यक्ष अनिल गावडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाला बसण्याचे कारण सांगितले की हुपरी नगर परिषदेचे दिनांक 28/8/2023 रोजी परिपत्रक काढून 1000 रुपयाची वाढ केली आहे। एकूण 2300 रुपये पाणीपट्टी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। ही पाणीपट्टी वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येत आहे असे जाहीर केले होते। यावर गावातील लोकांनी हरकती घेतल्या, त्यानंतर कोणताचाही विचार न करता मनमानीपणे 500 रुपये कमी करून 1800 रुपये जाहीर केले। या निर्णयाला देखील लोकांनी हरकती घेतल्या, त्याबद्दल देखील कोणताही विचार न करता हुकुमशाही पद्धतीने 1800 पाणीपट्टी हुपरीतील नागरिकांच्यावर लादली आहे। यासाठी सर्व पक्षाच्या व प्रहार संघटनेचा देखील विरोध असताना नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक कुंभार हुकुमशाही पद्धतीने हुपरी नगर परिषदेचा कारभार सुरू आहे। त्यामुळे जोपर्यंत ही वाढीव पाणीपट्टी केलेली वाढ कमी केली जात नाही तोपर्यंत आमचे उपोषण चालू राहील असे यावेळी उपोषणकर्ते यांनी सांगितले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।